कधीही न उघडणारा दरवाजा. रसिको, तुमचं स्वागत आहे या हॉरर पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये. हा आहे कबीर. हा व्यवसायाने पत्रकार, पण स्वभावाने एक जिद्दी संशोधक. ज्या गोष्टीला लॉजिक नाही ती गोष्ट याच्या लेखी अस्तित्वातच नाही. लोकांच्या मनातील भीती काढून सत्याचा उजेड पाडणं हाच याचा एकमेव उद्देश. पण खरंच प्रत्येक गोष्टीमागे लॉजिक असतंच का? की काही दरवाजे असे असतात जे बंदच राहिलेले बरे? लोकांच्या मनात भीती पसरवणं हे खूप सोपं असतं, पण त्यामागचं सत्य शोधणं हे खरं आव्हान आहे. प्रत्येक गूढ गोष्टीमागे एक तार्किक कारण असतं. मी एक पत्रकार म्हणून हे सत्य समोर आणल्याशिवाय राहणार नाही. कबीर त्या वाड्याचं सत्य शोधण्यासाठी त्या गावात पोहोचतो. नमस्कार काका, मी कबीर. मी एक पत्रकार आहे. मला तुमच्या गावातला तो जो खूप वर्षांपासून बंद पडलेला वाडा आहे ना, तिथे पोहोचायचं आहे. तुम्ही रस्ता सांगाल का मला? अरे पोरा, त्या वाड्यात ना ते राहते. तू तिथे जाऊ नकोस हा, नाही तर तुझा नाश होईल. विज्ञानाच्या युगात भूतखेत कुठे असतात? लोक पण किती घाबरतात. तू कोण आहेस? या गावातला तर दिसत नाहीस. मी कबीर आहे, पत्रकार. मला त्या बंद वाड्याबद्दलचं सत्य शोधायचं आहे. लोक काही बोलायला तयार नाहीत. कारण त्या वाड्याबद्दल कोणी बोललं की त्यांच्यासोबत काहीतरी वाईट होतं. तो वाडा कित्येक वर्षापासून बंद आहे, तिथे कोणीच जात नाही. पण का? फक्त भीतीपोटी? रिया, मी या सगळ्या गोष्टी मानत नाही. जगाला सत्य दाखवणं माझं काम आहे. मला तिथे पोचायला मदत करशील का? मी फक्त बाहेरपर्यंतच येईन ना, पण आत जाणं खूप धोक्याचं आहे. रिया, आज जर आपण तिथे गेलो नाही तर लोकांच्या मनातली ही जी भीती आहे ना, ती कधीच जाणार नाही. चल माझ्यासोबत, काही होणार नाही. रिया, हे बघ, हेच ते ठिकाण आहे. लोक म्हणतात की या दरवाजाचं कुलूप कधीच उघडलं नाही. कबीर नको ना, आपण परत जाऊया. बघ आतमध्ये किती काळोख आहे आणि आणि हा आवाज पण कसला येतोय. अगं, तो आवाज ना वटवागळूच आहे. चल, मला बघायचं आहे आत नक्की काय आहे. कबीर आणि रिया त्या वाड्याचं सत्य शोधण्यासाठी त्या वाड्याचा दरवाजा उघडून आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत काय काय घडतंय हे पाहूया पुढील भागात.